अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। शिरोली पुलाची तालुका हातकणंगले येथील ज्ञानदीप विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला। पहिल्यांदा शाळेत पाऊल ठेवणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांचं जंगी स्वागत करून त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी, शिक्षण विस्तार अधिकारी जगन्नाथ पाटील, लोकनियुक्त सरपंच सौ प्रज्ञा करपे यांची प्रमुख उपस्थिती होते। यावेळी सरपंच करपे म्हणाले की पालकांनी आपल्या पाल्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी केवळ शाळेवर अवलंबून न राहता स्वतः सक्रिय सहभाग नोंदवला पाहिजे। तसेच शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करावेत असं त्या म्हणाल्या। तर गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी यांनी बोलताना म्हणाल्या, शिक्षक, पालक, ग्रामपंचायत आणि स्थानिक तरुण मंडळ यांनी एकत्र येऊन सहकार्य केल्यास शाळेचा परिसर आणि भौतिक सुविधांचा उत्तम विकास होऊ शकतो। सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून ही शाळा एक आदर्श शाळा म्हणून नावारूपास येईल असं त्या म्हणाल्या। या प्रवेशोत्सवात विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता। शाळेच्या वतीने सुरुवातीला सर्व पाहुण्यांचं यथोचित स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षाबाबत कमालीचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला। सर्वांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत यशस्वीरित्या पार पडला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवीन विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं। यावेळी ग्रामपंचायत सदस्य हर्षदा यादव, अनिता शिंदे, केंद्रप्रमुख कृष्णात पाटील, धर्मराज शिंगारे, भगवान राठोड, राजेश्री जाधव यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।